नमस्कार, कुकिंग विथ निशिगंधामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सो आज बनवले आहेत तिळगुळाच्या वड्या। ह्या वड्या कशा बनवायच्या आहेत तर चला पाहूया। त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका। तर चला तिळगुळाच्या वड्या कशा बनवायच्या। तर आपण तिळवडीसाठी घेतले आहे गावरान तीळ। हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत मी। आणि ह्याच बाउलने एक बाउल गूळ घेतला आहे चिरून, सेंद्रिय गूळ आहे। एक छोटा बाउल शेंगदाणे आहे आणि तेवढंच किसलेला खोबरं घेतलेलं आहे आणि विलायची पावडर। तर अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया। तर कढई जी आहे ते आपल्याला स्लो फ्लेमवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। आणि कढई जी आहे ती आपल्याला जाड बुडाची घ्यायची आहे, कारण फास्ट जर गॅस केला तर शेंगदाणे जे आहेत ते आतून कच्चे राहतील आणि वरून करपतील। त्यासाठी हे शेंगदाणे जे आहेत ते स्लो फ्लेमवरच असे क्रंची झाले पाहिजेत। त्यासाठी आपल्याला स्लो फ्लेमवरच हे भाजून घ्यायचे आहे। तर आपल्या शेंगदाणे जे आहेत ते आता भाजले गेले आहेत। तर चटचट असा आवाज येतोय शेंगदाण्याचा, समजायचं की आपले शेंगदाणे जे आहेत ते आता चांगले भाजले आहेत। तर याचे दोन असे भाग होतात भाजल्यावर। हे पहा, हे असे झाले पाहिजे शेंगदाणे। तर आपण हे शेंगदाणे जे आहेत ते काढलेत। आता आपण हे तीळ भाजून घेऊया। तर तीळ ही स्लो फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायची आहे, फार भाजायची नाही। याला असा चुटचुट आवाज येतो। मीडियम फ्लेमवरच आपण शेवटपर्यंत ही भाजून घेणार आहोत। या वड्या फार झटकन होतात आणि एक महिनाभर टिकतात। ह्या वड्या अजिबात खराब होत नाहीत। त्यासाठी आपल्याला स्लो फ्लेमवरच हे भाजून घ्यायचे छान। तर आपल्या तीळचा जो आवाज आहे तसा चुटचुट होते, तर आपण आता हे बंद करूया। तर खोबरं जे आहे ते पण आपण हलकसं भाजून घेऊया, फार ह्याला भाजायचं नाही। तर हे तीळ जे आहे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ। हे खूप बारीक नाही करायचं, थोडंसं मोठंच राहू द्यायचं आहे। तर या पद्धतीचं आपल्याला हे करून घ्यायचं आहे। थोडेसे अख्खे तीळ राहिले तरी चालतील। आणखीन उरलेले तीळ आपण बारीक करून घेऊया। तर हे शेंगदाणे जे आहेत त्या भाजून घेतले होते, ते ह्याच्यावरची मी साल काढलेली आहे आणि पाकडून घेतलेले आहे। तर हे पण आपण बारीक करून घेऊया। मी फिरून घेतलेले आहेत। आणि जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं एक बाउल, ते पण ह्याच्यातच मिक्स करून मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। तर आता आपण गूळ जो आहे तो वितळून घेऊया। तर कढई ठेवली आहे गॅसवरती, स्लो फ्लेमवरच ठेवायची आहे। तर 1 ते 2 चमचे आपण साजूक तूप टाकूया। त्यामुळे आपली जी वडी जी आहे ती छान चवदार होते। तर आपण पाक नाही बनवतोय, फक्त गूळ वितळून घेत आहोत। तर ज्या बाउलने तीळ घेतला होता त्याच बाउलने 1 बाउल गूळ घेतलेला आहे। तर हा गूळ आपण पूर्ण वितळून घेऊया। तर आपण ह्याच्यामध्ये एक पाणी टाकूया थोडंसं, 1-2 चमचे। गूळ लवकर वितळला जाईल। तर तुम्ही पाहू शकता आपलं हे सगळं गूळ वितळलंय आणि हा जो वरतून फेस जो आलाय। तर आता मी गॅस बंद करते आणि आता जे मिश्रण बनवलं होते ते ह्याच्यामध्ये मिक्स करते। आता हे सर्व मिश्रण आणि मी विलायची पावडर विसरले होते, ह्याच्यातच आता मिक्स करते। पाकातच टाका तुम्ही। आता थोडंसं पुन्हा मी गॅस लावते। आपलं हे जे मिश्रण आहे थोडंसं आपण परतून घेऊया। तर स्लो गॅसची फ्लेम आहे आणि आपण हे जे मिश्रण आहे 1-5 मिनिट आपण असं छान परतून घेऊया। तर आपण
ताटाला तेल लावून घेतलेलं आहे, नाही सॉरी तूप. तर आपण हे जे मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये हे आता आपण ओतून घेऊया. तर आपण जे आहे स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे प्लेन करून घेऊया. तर तुम्हाला वडी जी किती पातळ पाहिजे जाड पाहिजे ते तुम्ही ठरवू शकता. तर आपण हे मिश्रण जे आहे ते असे व्यवस्थित पसरवून घेऊया आणि थंड झाल्यावर ह्याच्या वड्या आपण पाडून घेऊया. सो मिश्रण आपण हे सर्व पसरवून घेतलं आहे. आता मी थोडेसे पिस्ते आणि बदामाचे काप जे आहेत ते मी पसरवून घेते, म्हणजे थंड झाल्यावर आपण ह्याच्या वड्या पाडूया. तर आपण हे आता मिश्रण थंड झालेलं आहे, तर आपण आता ह्याच्या वड्या पाडून घेऊया. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही साईज छोटी मोठी करू शकता. हे 1 तास तरी आपल्याला सुकू द्यायचं आहे छान, तेव्हा वड्या पडतात ह्याच्या चांगल्या. तर तुम्ही पाहू शकता ह्या साईजचे झालेले आहेत. तर याला आणखीन सुकवायला वेळ लागेल. तर तुम्ही एक 5 ते 6 तास ह्याला छानपैकी सुकू द्यायचं आहे. तर आपण हे सर्व करून घेऊया. तर ह्या झाल्या आहे आपल्या संक्रांती स्पेशल तिळगुळाच्या वड्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.